सूर्या बाबा, एका प्रश्नाचं उत्तर देशील काय? मला सांग, आम्ही नशीबवान आहे का कम नशिबी आहे रे? सांगलास? नशीबवान आहे. आम्हाला बी असंच वाटत होतं. आमच्या आयुष्यात आईसाहेब आहेत, मास्तरीनबाई आहेत. आमच्यासारखं नशीबवान कोण असणार असं म्हणायचो आम्ही. पण आता मास्तरीनबाई आयुष्यात आहेत म्हणायचं का होत्या म्हणायचं? ए दादा, सांग की. सोडून गेल्या वाटतं रे आम्हाला. तुला जरी वाटत असलं नशीबवान, तरी आम्ही कमनशिबीच आहे. त्या आयुष्यात एक आहेत एक नाही. तो आईसाहेब आहेत, मास्तरीनबाई नाहीत, काय उपयोग आहे सांग? अंबाबाईकडे एकच मागणं आहे बघ. मास्तरीनबाई आणि आमच्या आईसाहेब एकत्र येऊन देत आणि गुन्ह्या गोविंदांना नांदू देत बास. हा, बाकी काय नको आम्हाला. परवा एवढं भारी स्वप्न पडलं की नाही, आई शपथ लय. मला काय स्वप्न पडलं माहिती आहे? मी अंबाबाईच्या मंदिरात होतो बरं काय, आणि अंबाबाईच्या मंदिरात आहे की नाही, आईसाहेबांनी मास्तरीनबाईंच्या हस्ते पूजा ठेवली होती. आणि ती पूजा बिजा झाली, सगळं झालं. आणि मी जसं आईसाहेबांनी साष्टांग दंडवत घालतोय की नाही, तसं मास्तरीनबाईंनी आईसाहेबांनी साष्टांग दंडवत घातले रे. हा, आणि आईसाहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला मास्तरीनबाईंच्या आणि म्हणल्या, सुनबाई जा म्हणल्या, जग जिंकून या. आई शपथ, एवढं भारी वाटलं. मलाच जग जिंकल्यावर वाटायला लागलं खरंच की. एवढा आनंद झाला की नाही, एवढा आनंद झाला. बरं, स्वप्न तिथं संपलं नाही. नंतर काय झालं, महाप्रसाद होता. महाप्रसादाचा एक घास आईसाहेबांनी आमच्या मास्तरीनबाईंनी भरवला आणि मास्तरीनबाईंनी एक घास आईसाहेबांनी भरवला. हा, खरं सांगतो, गाय जशी वासराला मायाला होती की नाही, तशी माया दिसत होती दोघींच्या डोळ्यात. एवढं भारी वाटलं का नाही. तिकडं मायाचा पूर आला होता आणि आमच्या डोळ्यात पाण्याचा पूर आला होता. खरं सांगतो, याला पाण्याचं पण अवघड असते बरं काय. आनंदात बी येते, दुःखात बी तेवढंच येते. काय गंमत काय कळत नाही मग. कसं वाटलं स्वप्न? ना तर खुळाचं आहे आम्हाला माहित आहे, तर फक्त एवढं स्वप्न पूर्ण होऊ दे म्हणजे झालं बास. काहीतरी जादू कर, पूर्ण होईल का रे स्वप्न? हा, व्हायला पाहिजे रे. हे काडी मोडची नोटीसच देऊन ठेवली की रे मास्तरीनबाईंनी. ती नोटीस दिल्यापासून सगळी बोंबाबोंब झाली बघ. आईसाहेब एवढ्या कावल्या मास्तरीनबाईंवर.